आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरीबडची संख उमदी जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ता बैठकीस उमेदवारासह कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा। संख येथील बैठकीच्या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। या बैठकीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते, तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख प्रवीण आवराधी, ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष कुंभार, युवा सेनेचे उपप्रमुख मिलिंद टोणे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। दरीबडची जिल्हा परिषद गणांचे इच्छुक उमेदवार असंगी तुर्कचे सरपंच मीरासाब मुजावर यांनी मोठ्या प्रमाणात आपले शक्ती प्रदर्शन करीत दरीबडची जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली। यावेळी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी सरपंच मीरासाब मुजावर यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यास ताकदीने लढविले जाईल, यात आम्ही कमी पडणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली। संख जिल्हा परिषद गटाची बैठकीत प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेचे युवा विधानसभा प्रमुख प्रवीण आवराधी यांना जिल्हा परिषदेचे उमेदवारी द्यावी मागणी कार्यकर्त्यांनी केली। या बैठकीत जिल्हा परिषद गटातील विविध गावातील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजीव बापू यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। अनेक कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने संख जिल्हा परिषद गटात प्रस्थापितांना धक्का देण्याचा शिवसेना निश्चितपणे प्रयत्न करेल, असे येथील कार्यकर्त्यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली। उमदी जिल्हा परिषद गटाची बैठक उमदी विठ्ठलवाडी येथे पार पडली। यावेळी या गटातील इच्छुक उमेदवार सुनील सातपुते यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्याच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यावेळी येथील कार्यकर्त्यांनी सुनील सातपुते यांना उमेदवारी दिल्यास ताकदीने लढण्याचे सुतोवाच कार्यकर्त्यांनी दिले। तीनही जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती गणात उमेदवारी देताना जिंकण्याचा विचार करून उमेदवारी दिली जाईल। तर आपण त्या ठिकाणी नक्कीच 100% शासनावर प्रयत्न करू। माझ्या योजनेच्या बाबतीमध्ये प्रवीण सविस्तर भूमिका मांडली, अंकुशने सविस्तर भूमिका मांडली। एक लक्षात ठेवा, जर तालुक्यावर सगळ्यात जास्त प्रेम कुणाचं असेल तर ते फक्त आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम उत्तर असेल। आपल्याला आठवण असेल, तुमच्या भाषण गावाने ठराव केला होता आम्हाला कर्नाटक जायची परवानगी द्या म्हणून, बरोबर ना? बरोबर आहे। त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलं माडग्याला। तिथं बैठक झाली, त्या दिवशीच आपण चारा छावणी सुरू केली होती, माहिती आहे ना? ती शिवसेनेने सुरू केली। सगळ्यांनी वर्गणी काढून आम्ही पैसे गोळा केले, तिथं चारा छावणी सुरू केली। ती शासनाची नव्हती, ती शिवसेनेची होती। परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यानंतर आपल्या संघचा दुष्काळ कायमचा, जतचा दुष्काळ कायमचा पुसला जाईल असं वाटत होतं। परंतु प्रशासनाचा अनुभव नसलेले मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जत तालुक्याचा कोणताही फायदा आपल्याला झाला नाही। परंतु आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्या लोकांनी मुंबईमध्ये जाऊन जी मिटिंग घेतली, सगळे सरपंच, इथले सामाजिक कार्यकर्ते सगळे गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना सांगितलं की जत तालुक्याचा दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर जत तालुक्याची विस्तारित मैशाळ योजनेला साहेब तुम्ही मान्यता दिली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही पैसे सुद्धा दिले पाहिजे। एक सेकंदाचा विचार न करता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 1900 कोटी रुपये तातडीने मंजूर केले आणि आज त्याचं काम सुरू आहे। मित्रांनो, त्या भागाला उद्या येणाऱ्या काळामध्ये पाणी मिळणार आहे, तुमचा भाग सुद्धा या ठिकाणी सुजलाम सुफलाम होणार आहे। त्यासाठी आम्ही सातत्यानं या ठिकाणी पाठपुरावा करत असतो। सगळं बंद होत आहे। आता ऊस तोडायला दुसरी माणसं आणायची, आपण ऊस तोडायला जायचं नाही। लक्षात घ्या, आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे 50-50, 25-25, 100-100 एकर जमीन आहे, परंतु तिथं पिकवायचं म्हणलं तर पाणी नाही। एकनाथ शिंदे आणि शिवसेना तुम्हाला पाणी देणार, काळजी करू नका। अनेक प्रश्न आहे जत तालुक्यातल्या संघ भागातल्या प्रत्येक गावच्या विकासाचे प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन या, ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे, लक्षात ठेवा। पण आमची एक भूमिका आहे, मी जिल्हा प्रमुख मला 2च महिने झाले। 2 महिन्यामध्ये मला आमचे सरपंच भेटले, म्हणजे आमच्या गावाला 10 लाख रुपये द्या। मी कालच त्यांना दिले, आज त्याची प्रमाई
आज बरोबर आहे ना सरपंच साहेब 10 लाख रुपये त्यांना दिले म्हणलं तुमच्या गावाला विकास निधी मी काय उपकार केला नाही तुम्ही मागील ते मी देणार परंतु टप्प्याटप्प्यानं देणार आता काय झाले आता आपले नेते उपमुख्यमंत्री आहेत तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभला तर 2000 सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.